सोमनाथची ट्रिप प्लॅन करताय ती पण सोलो, तर ही आयटिनरी नक्की फॉलो करा. मुंबईवरून सौराष्ट्र एक्सप्रेस पकडून उतरा वेरावल स्टेशनला. स्टेशनच्या समोरच तुम्हाला 200 ते 300 यामध्ये डॉर्मेटरी आरामात मिळून जाईल. फ्रेश वगैरे झालात की स्टेशनवरून तुम्हाला भरपूर शेअर ऑटो मिळून जातील, जे की तुम्हाला अगदी मंदिराच्या गेट समोर सोडतील, ते पण फक्त 20 रुपयात. मंदिराजवळ पोहोचल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला मोबाईल लॉकरमध्ये जमा करावा लागेल, नंतर तुम्ही आत जाऊ शकता. बाबा सोमनाथांचं दर्शन झाल्यावर तुम्ही बाजूलाच असलेल्या जुना सोमनाथ मंदिराचं दर्शन घ्या, जे पुनर्स्थापित केलं मराठा क्वीन अहिल्यादेवीबाई होळकर यांनी. त्यानंतर लक्ष्मीनारायणचं दर्शन घ्या आणि त्याच्याच बाजूच्या रोडने जावा सोमनाथ बीचला. तिकडे 5 रुपयाची तिकीट आहे आणि तुम्ही तिकडे भरपूर मेन सोमनाथ मंदिराचे फोटो काढू शकता. नंतर ऑटो पकडून जावा सूर्य मंदिर बघायला. तिकडचं मॉन्युमेंट बघून तुमच्या लक्षात येईल हे मंदिर किती जुनं आहे ते, आणि इकडचं कोरीव काम पण बघण्यासारखं आहे. सोमनाथला जेवणाचे भरपूर ऑप्शन आहेत, परंतु सोमनाथ मंदिरापासून 5 मिनिटं अंतरावर आहे हे श्रीराम मंदिर. तिकडे तुम्हाला निशुल्क प्रसादाचा लाभ घेता येईल. मग संध्याकाळी सनसेट बघायचा असेल तर त्रिवेणी संगमला जावा आणि तिकडे बसून सूर्य मावळतेचा आनंद घ्या. आणि गुजरातची काठियावाडी थाली अजिबात मिस करू नका. तर तुम्ही पण बाबा सोमनाथला जायचा प्लॅन करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा.